आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. मला आठवतंय म्हणजे माझ्या मुली जेव्हा लहान होत्या ना तेव्हा त्यांची आई म्हणजे माझी बायको वेगवेगळे पदार्थ घालून घ्यायचे. हां म्हणजे पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर बदाम घातलेलं दूध, रात्री झोपताना दूध, मधल्या वेळेत वेगवेगळे खाणं, त्यांच्या डब्यांसाठी वेगवेगळे पदार्थ, मुलींच्या वेगवेगळ्या फरमाईश असायच्या आणि आई ते पुरवायची म्हणजे माझी बायको पुरवायची. काही वेळी ती कंटाळायची. मी पण म्हणायचो कशाला एवढे नाटकं करते, कशाला एवढे जिभेचे चोचले, आपल्या आईवडिलांनी आपल्याला पोळी भाजी खायला घातली, आपण खाल्ली की नाही गुपगुमान. पण नंतर मला कळायला लागलं, विचार केल्यानंतर मला कळायला लागलं की ही प्रेम करायची एक पद्धत आहे, ही एक प्रेम करायची तऱ्हा आहे. आहे नाही, वेगवेगळ्या पद्धतीने आया प्रेम करत असतात. त्यातली ही एक पद्धत आहे की चांगलं चांगलं करून खायला घालायचं. म्हणजे मला आठवत आहे आपल्या घरात म्हणजे आमच्या घरी असं कोणी ओळखीची व्यक्ती येणार असेल तर त्या व्यक्तीला काय आवडतं खायला हे शोधून काढते बायको. हां मग बाजारात जाणार, मग ते सगळे पदार्थ आणणार आणि ती व्यक्ती आल्यानंतर ते पदार्थ गरम गरम बनवणार, त्या व्यक्तीला खायला घालणार आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो बघितल्यानंतर माझी बायको खुश. हे कसं असतं माहिती काय, हे आवडीनिवडीचा एक भाग असतो आणि एक प्रेम करण्याची पद्धत असते. ह्याच्यावर मला एक आठवलं की श्यामची आई मधला एक प्रसंग आठवला. जेव्हा श्याम दापोलीला जातो शिक्षणासाठी दूर, घरापासून दूर, तेव्हा एक दिवस त्याचे वडील डबा घेऊन त्याच्या शाळेत येतात आणि त्या डब्यामध्ये तुमचं खरवस असतो, खरवस है ना. आणि म्हणजे ह्याच्यावरून एक लक्षात आलं ते असं की श्यामला काय आवडतं ह्याचा आईने विचार केला, तो खरवस बनवला आणि वडिलांनी एवढं लांब येऊन त्या श्यामला खाऊ घातला. यामध्ये दोघांचं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेम आहे, पण प्रेम आहेच नाही का. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आजपासून आमची नवीन सिरीज सुरू होतीये, आई मला भूक लागली आहे. आणि यामध्ये वेगवेगळ्या गृहिणी आणि वेगवेगळ्या आया इथे येणार आहेत आणि आपल्या मुलांनी लहानपणी काय खोड्या काढल्या, किती त्रास दिला, अभ्यासात कसा होता, त्याच्या शिक्षा किती वेळा झाली त्याला, मी त्याला किती धपाटे घातले, हे सगळं सांगणार आहे. पण त्याचबरोबर त्यांना काय खायला आवडतं हेही सांगणार आहे. पण नुसतं सांगणार नाहीत, करून दाखवणार आहेत आणि खाणारे मी. म्हणजे जे काय लांब लांब मुलं राहतात, काय नोकरीनिमित्तानं मुलं लांब जातात, बरोबर की नाही. पण शेवटी आई ती आई. आईला असं कधीतरी वाटतं की आपण खायला त्याच्या आवडीचे पदार्थ किंवा तिच्या आवडीचे पदार्थ आपण बनवावे आणि त्याला द्यावं. आता हे देता जरी आलं नाही तरी बघायला काय हरकत आहे की नाही. तर आजच्या या भागात आई मला भूक लागली या नवीन सिरीजमध्ये आज पहिली आई कोण आली आहे आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मीना धामणकर. मीना धामणकर. ओके. आणि कुठे राहता तुम्ही? मी चिंतामणी सोसायटी मुलुंड ईस्टला राहते. मुलुंड ईस्ट. बरं. आणि मला सांगा तुमचं कोण कोण कुठे कुठे आहे? मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि दोघंही UK बर्मिंगहॅमला आहेत. दोघेही आणि अगदी जवळ राहतात दोघे. बरं. आधी कोण गेलं मग? आधी माझी मुलगी गेली. बरं. मग मुलीने मुलाला आणलं म्हणजे मुलीने भावाला आणलं का कसं? नाही, प्रत्येक जण आपापले स्वतंत्र गेले. कारण माझा मुलगा पण BE MBA आहे, तर त्याला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये टेक महिंद्रा मध्ये जॉब मिळाला आणि डायरेक्ट पोस्टिंग त्याचं तिकडेच झालं. फर्स्ट क्लास. बरं. हे किती वर्ष झाली आता? आता 8 वर्ष वगैरे झाली. मुलाला 8 आणि मुलीला 10. व्हेरी गुड. मग आता हे 8-10 वर्षामध्ये तुमचं किती वेळा जाणं झालं? माझं 5 वेळा झालं. अच्छा. म्हणजे साधारणपणे 1.5 वर्षाला तुम्ही एकदा जाणं पडले तुमचं. म्हणजे बरं मला एक सांगा की आता पहिल्यांदा मुलगी गेली आणि जावई काय करतात? लग्न झालं मुलीचं? हो, मुलीचं माझा 15 वर्षाचा नातू आहे. तुम्ही आजी पण आहात? आजी पण आहे. ओके. म्हणजे डबल बॅरल आहे तुमची. हो, दोन्हीकडे आजी आहे. मुलाकडून पण आहे. थँक्यू.
मुलाकडून आणि मुलीकडून दोन्हीकडे आजी आहे. बरं, साधारणपणे नातवाची गाठभेट साधारण म्हणजे 1.5 वर्षांनीच होते तुमची. हा, म्हणजे प्रत्यक्ष. आयदर आम्ही प्रत्यक्ष बरोबर. आणि हल्ली तर काही चॅटिंग वगैरे असतंच, हो. वेब कॅमेरा असतो. पण शेवटी कसं आहे हातात हात घेऊन बोलणं एक्झॅक्टली आणि चॅटिंगवर बोलण्याच्यामध्ये बरोबर, फरक खूप असतो. फरक तुम्ही आहे. त्या स्क्रीनवर किती वेळा हात फिरवणार हो ना. नाही का? छान. बरोबर. आणि थोडस एक स्पेशल तुमच्यासाठी साबुदाण्याचा वडा सुद्धा बनवलेला आहे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, म्हणजे मी पण खातो ना. ओके, बरं मला एक सांगा की आता 10 वर्ष आणि 8 वर्ष अशी झाली ना, मुलीला जाऊन 10 वर्ष, मुलाला जाऊन 8 वर्ष, आणि मध्ये मध्ये तुम्ही जाताय जातो. 1.5 वर्षाने तरी बरोबर. ऍव्हरेजली 1.5 वर्षाने हो, जाता. हो. पण तुम्हाला मुलगी जेव्हा पहिल्यांदा बर्मिंगहॅमला गेली हम्म. तेव्हाचे तुमच्या मनात फिलिंग्स काय होते? म्हणजे धास्ती, काळजी आणि नाऊ शी इज गोईंग, असे काही मनात काय असतं? तेव्हा तर खूपच काळजी पण होती, धास्ती पण होती, कारण माझा धाकटा नातू जस्ट 2 ते 3 महिन्याचा होता. ओ बर. त्यामुळे त्याला घेऊन ती गेली होती आणि मोठा माझा तेव्हा 4.5 वर्षाचा वगैरे होता. त्यामुळे धाकट्याला घेऊन गेली तर असं वाटलं की एवढ्या तिकडे थंडीमध्ये कसं ऍडजस्ट होणार, आणि बरोबर, मुलांना बरोबर. कसं, आणि आपल्या इकडे कसं किती बायका वगैरे कामाला असतात ना तिथे घरी, मदतीला तसं तिकडे कोण कोणी नाही मदतीला. बरं, तिथे दोघी आणि नोकरी करतात? सून नोकरी म्हणजे स्वतःच तिचं Business. हे आहे बिझनेस. ती MSc इन योगा केलंय तिने, त्यामुळे तिच्याकडे लोक येतात रादर. ओके, ती बाहेर पडत हा, ती बाहेर पडत. ती म्हणजे दोन्ही असतं, ती प्रायव्हेट ट्युशन्स पण घेते आणि शनिवार रविवारच बाहेर जाते, कारण मुली लहान आहेत तिच्याही अजून. पण मुख्यतः म्हणजे मदत करायला कोण नाही, हो. मग कसं ऍडजस्ट केलं? माझा व्हिसा त्यावेळेस नेमका नाकारला गेला, ओ. कारण मी सर्व्हिस करत होते. तर त्यांना वाटलं मी तिकडे जाऊन जॉब वगैरे करेन की काय, त्यामुळे माझा व्हिसा नाकारला त्यामुळे गेला. अजून टेन्शन. हो ना. मी म्हटलं आता काय करायचं. मग मिस्टरांनी ऑफिसमध्ये सांगितलं की मी नक्की 2च महिन्यांनी परत येणार आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं. हा. आणि मग त्या बेसिसवर त्यांना दिलं, म्हणजे मग थोडंसं तरी काहीतरी कोणतरी एक गेलं, हा, आई-वडिलांनी कोणतरी एक गेलं. गेलं. त्यामुळे ते नंतर गेले. बरोबर. पण त्यावेळी टाटा करताना, मुलीला पहिल्यांदा टाटा करताना, कारण कसं आहे मुलगी काय किंवा मुलगा काय, आईसाठी दोघेही सारखेच असतात. नक्कीच है की नक्कीच. नाही? हो ना. म्हणजे आणि आता तर अगदीच सारखे अगदी, झाले, अगदी. कारण मुलगी सुद्धा सांभाळते आई वडिलांना, मुलगा सुद्धा बरोबर सांभाळतो. आहे, आता हो ना, म्हणजे हो पूर्वी जरा गोष्ट वेगळी हो होती, ना. पण आता तर सगळं समसमान झालेलं बरोबर आहे, आहे. बरोबर. पण त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या मनात काय विचार आला म्हणजे तुम्ही विमानतळावर जेव्हा टाटा करायला गेलात? म्हणजे मला ते पुढचीच हे दिसत होतं की अरे बापरे, एवढ्या थंडीमध्ये ही माझी लेक कशी सगळं दोघांचं करणार, मॅनेज करणार, कारण तो माझा जावई कॅडबरी सॅप मध्ये आहे. हा. त्यामुळे त्याचं टायमिंग पण थोडंसं कमी जास्त झालं की ही एकटी कशी सगळं मॅनेज करणार. बरोबर. पण हल्लीच्या मुली स्मार्ट असतात ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही तसा. बरं. मग आता हा. दिवाळी किंवा पाडवा किंवा हे जे आपले जे सण आहेत, या सणांच्या दिवशी तुम्ही त्यांना मिस करता की नाही? खूपच, हा. अगदी खूपच. म्हणजे साधे बेसनाचे लाडू करायचे म्हटलं तरी मला या दोघा मुलांची इतकी आठवण येते ना, कारण माझ्या मुलाचं नाव अमोघ आहे आणि मुलीचं नाव संपदा आहे. बरं. तर त्या दोघांचीही मला खूप आठवण येते त्यावेळेस अगदी. अमोघ आणि संपदा, जेव्हा हा एपिसोड तुम्ही बघाल ना, तेव्हा लगेच आईला फोन करा बरं का, शी इज वेटिंग फॉर युअर कॉल. या. बरं. आणि आता इथे घरी कोण कोण आहे? तुम्ही आणि मिस्टर, यजमान. 2 जण. तुम्ही आता रिटायर आहात? हो, मी VRS घेतली. बरं. कुठे होता तुम्ही? मी अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये AG ऑफिस. हो, AG आणि यजमान? IITचे इंजिनियर असल्यामुळे ते जॉब्स चेंज करत होते. मध्ये मस्कतला होते, बरं. मग एशियन इलेक्ट्रॉनिक्सला होते, आधी क्रॉम्प्टनला होते, असं बरेच ठिकाणी. म्हणजे तुम्हाला सवय आहे घरातल्या लोकांनी कुठेतरी परदेशात जाऊन परत येण्याची. बरं, तुमच्या दोन्ही मुलांनी परत यावं अशी अपेक्षा आहे का, किंवा येतील अशी अपेक्षा आहे का? येतील, पण आता लगेच नाही येणार, कारण काय झालं आता त्यांना सिटिझनशिप वगैरे तिकडची मिळालेली आहे. येणार नाही असं सांगता येत नाही, कसं आहे नाही. आता- मुलीने अजून पुण्याला ब्लॉक पण घेतलेला आहे, त्यामुळे तिचं म्हणणं That is असं आहे- investment. नाही, नॉट इन्व्हेस्टमेंट. तिला इकडे यायची इच्छाही आहे रादर, हा. पण आता सध्या माझा नातू 10वीत असल्यामुळे जे कॉलेजचं शिक्षण तिकडेच चांगलं आहे ना. कसं आहे, तिथे बॉर्न अँड ब्रॉटअप जिथे मुलं असतात ना, तिथून इथे येणार, कारण तसं आपण डेफिनेटली आपण आपल्याला नाव का ठेवतो, आपण बेशिस्त आहोत म्हणून. आहे की नाही? म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर कुठल्याही युरोपियन कंट्रीजमध्ये शिस्त आणि स्वच्छता या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे तिथे वाढलेल्या मुलांनी इथे येऊन परत सेटल होऊन इथे ऍडजस्ट करणं
हे पण ठीक नाही, आहे. पण काय होतं की आपल्या मुलांना इकडची सवय आहे. मग आपली काही मुलं इकडे बॉर्न अँड ब्रॉटअप झालेली नाहीयेत ना आपली, म्हणजे बरोबर. त्यांची मुलं झाली आहेत तिकडे. नेक्स्ट जनरेशन. हा, पण त्यामुळे काय होतं की त्यांना इकडची ओढ असते ना अशी की म्हणजे तुमच्या मुलांना असेल पण तुमच्या नातवांना असेल की नाही नाही ना, शाश्वत बरोबर आहे. हो ना, पण नक्की. त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी यावं हो, हो. आणि आजीला हाय करावं असं Exactly. म्हणणं आहे तुमचं. तर आता आपल्याला पदार्थ बनवायचे त्यासाठी आपल्याला किचन मध्ये जावं लागेल. हो, येस येस. आणि मीना मावशी, तुमचं आमच्या स्वयंपाकघरात मनापासून स्वागत. नमस्कार. आपला पहिला पदार्थ तुमचा काय आहे? आज माझा पहिला पदार्थ आहे अमेरी खमण. अमेरी खमण. हे कोणाला आवडतं? अमोघला आवडतं का संपदाला आवडतं. संपदाला आवडतं. संपदा, तुझ्यासाठी अमेरी खमण. मला साहित्य सांगता काय काय आहे? हो, सांगते ना. ही मुगाची डाळ भिजवून मिक्सर मधून काढलेली अशी आहे. नंतर ही चण्याची डाळ भिजवून मिक्सर मध्ये काढलेली आहे. नंतर हे डाळिंबाचे दाणे आहेत. नंतर ही शेव आहे, नारळ आहे, नंतर बदामाचे फ्लेक्स आहेत, ही चेरी आहे, काजू आहे, नंतर लिंबाच्या फोडी आहेत, या मिरचीच्या मिरचीचे बारीक तुकडे आहेत, नंतर मोहरी आहे, जिरं आहे, कढीपत्ता आहे, तीळ आहे, कोथिंबीर आहे, नंतर आलं, लसूण, मिरची आणि जिरं यांची पेस्ट आहे, फ्रूट सॉल्ट आहे, साखर आणि मीठ आहे. आता आपल्याला बनवायचं आहे. येस. ओके. पहिल्यांदा काय करायचं मला सांगा. खरं हे मला आता मिक्स सगळं करायचं, पण मला बाउल लागेल त्याच्यासाठी. तर तो बाउल तुम्ही दिलात. बाउल रेडी. बाउल ओके. आता हा, ही डाळ. हो, येस. नंतर आता याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ थोडं थोडं, साखर. संपदाची शाळा कुठली? मी पहिल्यापासून तुम्ही मुलुंडलाच हो, राहता? मुलुंडलाच राहतो. VPM विद्या प्रसारक मंडळ स्कूल. बर. आणि अमोकची? अमोकचे पण तिचं सेम. हो, येस. आणि दोघांमध्ये अंतर किती वयाचं? 5 वर्षाचं अंतर. घालू काय? हो, घाला. फ्रूट सॉल्ट किती घालायचं? अजून घाला थोडं. बस. आता हे सगळं आपलं बॅटर झालेलं हा. आहे. तर ते एका बाउल मध्ये आपण काढूया आणि त्याचा बेस तयार आणि करायचा. त्याचा बेस तयार करायचा. पण उकडून घ्यायचं ते आधी. उकडायचं आणि बेस हा, तयार आणि करायचा. बेस तयार करून घ्यायचं. पण तुम्हाला माहिती आहे आपण दोघेही हुशार आहोत. एक्झॅक्टली. त्यामुळे डोंट वेस्ट. आपल्याला वेळ वाया जाता कामा नये. हा उकडून तयार झालेला बेस रेडी. रेडी आहे. ओके. बरोबर आहे. हे फक्त आपण उकडलेलं. हा, आता हे बेस आपण, हा जो मॅटर आहे हे सगळं आपण उकडून घेतलेलं, त्याचा हा बेस इकडे तयार झाला. आता हे आपण कुस करायचं. ओके. कुस्करायला तुम्हाला अजून एक लागेल. आता ओके. हे फोडणी करायची. ओके. आणि फोडणीमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. हो, फोडणीमध्ये आपल्याला मिरच्या, आधी मोहरी, जिरं, आता कढीपत्ता घाला, थोडे तीळ घाला, आणि आता हे सगळं मॅटर अच्छा त्यात घालायचं. घालायचं. जर कोणाला तिखट आवडत असेल तर त्यांनी या फोडणीमध्ये मिरची घालावी बरं का. मिरचीचे तुकडे आहेत आपल्याकडे. जास्त तिखट हवं असेल ना तर ती ऍडिशनल मिरची आहे ना, तर अदरवाईज आपलं ह्याचं पेस्ट केलेली पेस्ट घातलेली मी आहे. तेच त्यांना सांगितलं कोणी तिखटे असतात हा, बघण्यामध्ये. exactly. त्यांना तिखट आवडत असेल तर त्यांनी फोडणीत मिरच्या घालाव्या बारीक. बरोबर. हो ना. आता हे सर्व करताना आपल्याला त्याच्यावर नाही, आता ह्याच्यात लिंबू पिळायचं. हो थोडी साखर घालूया लिंबू पिळल्यामुळे. आता सर्व करताना प्लेटमध्ये काढायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर ओलं खोबरं घालायचं वरून, त्यानंतर शेव, बारीक शेव, साईडने डाळिंबाचे दाणे, बरोबर. त्यानंतर हे काय तुम्ही म्हणाले? बदामाचे बारीक फ्लेक्स तिकडचं फ्लेक्स. ओके. काजू आणि हे रेडी. बरोबर. रेडी टू चेरी वरती ठेवायची. वरती ठेवायची. असा डोंगर करायचा. ओके, झालं रेडी ना? हो, या. फर्स्ट क्लास. फास्ट आहे एकदम. रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अमेरी खमंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली मुगाची डाळ, भिजवून वाटलेली चण्याची डाळ, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, ओलं खोबरं, लिंबू, चेरी, काजू, बदामाचे काप, बारीक चिरलेली मिरची, मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूण जिरं मिरची पेस्ट, कोथिंबीर, पांढरे तीळ, सोडा, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मुगाची डाळ, चण्याची डाळ, आलं लसूण जिरं मिरची पेस्ट, मीठ, साखर आणि पाणी घालावं.
मिश्रण एकजीव करून त्यात सोडा घालावा. त्याचा बेस बनवून तो उकडून घ्यावा. उकडलेला डाळीचा बेस कुस्करून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, पांढरे तीळ, कुस्करलेला डाळीचा बेस आणि त्यावर लिंबू तसंच साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय मावशी? काकडीचा केक. काकडीचा काकडी, केक. गूळ आणि रवा यांचा केक. बर, हा अमोकचा आवडता हा पदार्थ. अमोकचा आवडता पदार्थ. अमोक टू यू. ओके, मला साहित्य सांगता काय काय? होय. किसलेली काकडी, ही किसलेली काकडी आहे, एक गूळ आहे, नारळ आहे खवलेला, नंतर हा रवा आहे, गार्निशिंग साठी चेरी आहे, नंतर जायफळाची पावडर आहे, काजू आहे, तूप आहे, हे बेकिंग पावडर आहे, फ्रूट सॉल्ट आहे, नंतर बदामाचे फ्लेक्स आहेत आणि हे मीठ आहे थोडं. आई मला भूक लागली. हा पदार्थ खूप वेगवेगळ्या, हा पदार्थ काय म्हणतो, हे वाक्य आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो बरं का. त्या त्या वयात त्या त्या पद्धतीने हे वाक्य बोललं जातं. लहान मुलगा, आई मला भूक लागली, वाढ ना लवकर. 10वी दिल्यावर तू वाढ ना लवकर आई. आणि कॉलेजमध्ये तू वाढतेस की मी बाहेर जाऊन खाऊ. असे बदलत जातात आहे ना. ओके, इथे तूप तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता मला एक बाउल द्या. त्या बाउल मध्ये आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया. ओके, हा काकडीचा किस, हो, त्याच्यामध्ये गूळ घालायचं, नंतर 1 वाटी रवा, हा, नंतर नारळ घालायचं, तूप घालायचं, थोडं चवीला मीठ, जायफळाची पावडर. आता हे सगळं मिक्स करायचं. ओके, हे थोडं सैल करायला लागेल. पाणी? थोडं पाणी लागेल याच्यामध्ये. बघा. बस बस. ओके, आता आपलं हे तयार झालंय. आता आपण ह्याच्यात आता याच्यात थोडा सोडा घालूया. किती घालायचं बघा. अजून थोडा घाला. फ्रूट सॉल्ट आहे, बस. आता काय करायचं याचं? आता या फ्राय पॅनला आपण तूप लावलेलंच आहे ऑलरेडी. हो, हो. आता हे मॅटर सगळं ह्याच्यामध्ये घालायचं. आणि बारीक गॅसवर अर्धा तास ठेवून द्यायचं असं. ओके. जरा ओके, आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं. येस, झाकण ठेवायचं आणि अर्धा तास आता अर्धा तास लागेल आपल्याला. ठेवून द्यायचं बारीक गॅसवर. आणि ते जरा थोडंसं लालसर होईल आणि काकडीचा वास सुटला आला आपल्या नाकाला की आपण समजायचं की साधारण हे थोडंसं घट्ट म्हणजे रंग चॉकलेटी रंगाचा होतो. चॉकलेटी रंगाची कड येते, अशी कडा ह्याच्या. ओके, आणि मग त्याचे तुकडे करायचे आणि हे सर्व करताना हे द्यायचं. त्याच्यावर मग गार्निशिंग हे सगळं करायचं. ओके, काय काय करायचं गार्निशिंग साठी? गार्निशिंग साठी काजू, नंतर बदामाचे फ्लेक्स, नंतर ही चेरी. ओके, या 3 गोष्टी गार्निशिंग. साधारण चॉकलेटी रंग होईल अर्धा पाऊण तासानंतर. पाऊण तास नाही, अर्ध्या तासानंतर ते काढायचं, ते कापायचं, त्याच्यावर हे गार्निशिंग करायचं आणि मग खायचं. पण त्याआधी काय करायला लागेल तुम्हाला? लिहून घ्यायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. काकडीचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेली काकडी, रवा, ओलं खोबरं, गूळ, चेरी, जायफळाची पावडर, काजू, मीठ, सोडा, बदामाचे काप आणि तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काकडीचा किस घालून त्यात गूळ, 1 वाटी रवा, नारळ, तूप, मीठ, जायफळाची पावडर, पाणी आणि सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यात तयार बॅटर घालून अर्धा तास शिजवून घ्यावं. काकडीचा केक तयार झाल्यावर गार्निश करून सर्व्ह करावा. चला, मीना मावशीचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहेत. हा जो पदार्थ आहे अमिरी खमण. अमिरी खमण हा पदार्थ संपदाला आवडतो. हा संपदाला आवडतो. आणि अमोघला हा आवडतो. ह्याला काय म्हणतात? रवा आणि काकडीचा केक आहे. रवा काकडीचा केक. तुम्ही पण खाऊन बघा ना. बेस्ट. कसं आहे, बाळ झोपत नाही त्यामुळे त्यावेळी मग चंद्र दाखवणं किंवा ढगाच्या आड जाणार चंद्र दाखवणं, त्यानंतर कुत्र्या मांजराचे आवाज काढणं, म्याव म्याव असा आवाज काढणं, अंगाई म्हणणं, ह्याचबरोबर बाळ खात नाही, लहान मूल खात नाही म्हणून गणवत गणवत त्यांना भरवणं.
आमचा गोट्या त्याला लापशी किती आवडते, नाचणीचं सत्व इतकं आवडतं, आकरा आकरा आकरा, आणि जे सरकवतात हा 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 हा, जे काही उल्लू बनवण्याच्या पद्धती आहेत ना आया मंडळीच्या, म्हणजे बालवाडीतून शाळेत गेल्यानंतर, शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर, कॉलेजमधून लग्न झालं, नोकरी लागल्यानंतर, त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा उल्लू बनवण्याची ही प्रक्रिया चालूच असते की त्याची तब्येत चांगली राहावी म्हणून. आता कसं आहे, आवडीनिवडी प्रत्येकाच्या असतात, पण ही जी पद्धत आहे ही आजीकडून आईकडे, आईकडून बायकोकडे, बायकोकडे म्हणजे सुनेकडे, सुनेकडून खालती अशी झिरपत आलेली आहे वर्षानुवर्ष. आणि म्हणूनच हे सगळे पदार्थ आहेत ना, ह्या सगळ्या पदार्थांना एक वेगळी चव असते, कारण त्याच्यामध्ये माया असते, आपुलकी असते आणि एक हट्ट सुद्धा असतो, तुला खावंच लागेल, कसं खात नाही मी बघतेच. त्यामुळे असं एक गंडवण्याची किंवा उल्लू बनवण्याची ही एक प्रक्रिया आहे. मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या आयानं मला, समस्त आयानं माझं असं सांगणं आहे की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुमच्यापासून दूर असेल, म्हणजे अगदी परदेशातच असायला पाहिजे असं काही नाही बरं का. म्हणजे पुण्यापासून, तुम्ही पुण्यात राहताय आणि मुलगा नागपूरला आहे, किंवा तुम्ही राहताय अमरावतीला, मुलगा तुमचा पुण्याला आहे, असं काही असेल तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee.network.com. आणि मीना मावशी, तुमचे दोन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत, अमोघचा आणि संपदाचे दोन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत, आणि तुमच्या दोघांच्याही वतीने मी ते पदार्थ खाऊन बघितलेले आहेत आणि अप्रतिम झाले आहेत. आणि आता मीच संपवणार आहे. तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. ओके, आईकडे यायला लागेल. ओके, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि नुसते धन्यवाद नाही, आमच्या वतीने तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू सो मच, आभारी आहे. या ठेवतो, खालीच ठेवतो. ओके, चला मंडळी, आणि समस्त आयानं परत एकदा आठवण देतो, लगेच लिहून कळवा. आता माझी खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. मावशी, आपला पहिला पदार्थ कुठला आहे? मेथीची खारी पुरी. मेथीची खारी पुरी. आम्ही सारे खवय्ये. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. मावशी, पुढची रेसिपी काय आहे? नारळ टोमॅटोची वडी. नारळ टोमॅटोची वडी. सारे